सोलापुरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी सलग सुरू असलेल्या या पावसामुळे नदी नाले तलाव ओढे ओसंडून वाहू लागलेत। हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे आता शहरातील ओढा ओव्हरफ्लो झालाय। दक्षिण सोलापुरातील बक्षी हिप्परगा या गावामध्ये पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप, ओढ्याचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। धाराशिवच्या परंडामधील चांदणी नदीला मोठा पूर, पुरामुळे शिरसाव या गावाचा 6 गावांशी संपर्क तुटला। बार्शीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांपासून मुसळधार पावसाची हजेरी। दाताळा या ठिकाणी नाल्यात पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती। बुलढाणा शहरावर धुक्याची चादर, शहर आणि परिसरात कोसळत असलेल्या पावसामुळे धुक्याची चादर पसरली। खरीप पिकांवर रोगराईचीही शक्यता बळावली। साताऱ्यातील मालोशी आणि परमाळे पठार परिसरातील निसर्ग श्रावणात बहरलं, तर आकाश या ठिकाणी दाटून आलेल्या ढगांचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 187 मिलीमीटर पावसाची नोंद। धरणाच्या 2 दरवाजांमधनं 2000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग। जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये 25 दिवसांपासून पावसाची दडी, पाण्याअभावी आता पाचोरा चाळीसगावातल्या पिकांची वाढ खुंटली। खरीप हंगाम निघून जाऊन या ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे शेतकरी चिंतेत। जळगावच्या बोरनार शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा धुडगूस, नीलगाय आणि रानडुकरांकडून मक्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या बोरमध्ये धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मंत्री विखेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। या बैठकीत धरण क्षेत्रातील विविध प्रश्न आणि विकास कामांमधील अडचणी स्थानिकांनी मंत्र्यांसमोर मांडल्या। नाशिकच्या दिंडोरीमध्ये अनेक घरांना हादरा बसल्याची घटना, तर सुखोई लढाऊ विमानांच्या आवाजामुळे हादरे बसल्याची पोलिसांची माहिती। आवाजाच्या दाबाने अनेक घरांच्या काचाही फुटल्या। सोलापूरच्या माढ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशालेची इमारत दुरावस्थेत, शाळेच्या दुरुस्तीसाठी निधीच नाही। शिक्षण विभागाला गळती लागलेल्या वर्गखोल्यांवर ताडपत्री टाकण्याची वेळ। तर लातूरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मनोज जरांगेंची भेट। यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांकडून सरनाईकांचं जंगी स्वागत। मुंबई आंदोलनाच्या नियोजनासाठी मराठा समाजाची चावडी बैठक, तर मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार।